नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग प्राथमिक या कार्यालयाचे पत्र दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आले आहे। सदरील पत्र हे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे। पत्राचा विषय आहे टीईटी परीक्षा उत्तीर्ण प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांची माहिती सादर करण्याबाबत। पत्रात म्हटले आहे की उपरोक्त विषयांवे टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांची मुख्याध्यापकांची माहिती सादर करण्याबाबत सूचना या पत्राद्वारे देण्यात येत आहेत। शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील दिनांक 1/12/2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार केंद्र प्रमुख संवर्गातील रिक्त पदे 50% पदोन्नतीने व 50% विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याबाबतच्या सूचना निर्गमित केल्या आहेत। तसेच संदर्भ क्रमांक 3 मध्ये सदरची रिक्त पदे कशा प्रकारे भरावीत याबाबतच्या मार्गदर्शक तरतुदी नमूद केल्या आहेत। तरी माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी सिव्हिल अपील क्रमांक व इतर याचिकावरील निर्गमित अंतिम निर्णय दिनांक 1 सप्टेंबर 2025 निर्गमित केला आहे। सदरच्या निर्णयान्वये माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी पदोन्नती करताना टीईटी ही अर्हता आवश्यक असल्याचे नमूद केले आहे। त्यामुळे केंद्र प्रमुख संवर्गातील रिक्त पदे भरताना सदरच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे। तरी आपल्या गटाकडील टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या केवळ प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांची तसेच मुख्याध्यापकांची माहिती खालील नमुन्यात केवळ सुरेख फॉन्टमध्ये व 12 साईजमध्ये एक्सेल शीटमध्ये या कार्यालयास दिनांक 16 जानेवारी 2026 पर्यंत सादर करावी। उपरोक्त फॉन्ट सोडून इतर कोणत्याही फॉन्टमध्ये माहिती स्वीकारली जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी। आपल्या गटाकडून प्राप्त होणाऱ्या यादीतील सर्व शिक्षकांचे व मुख्याध्यापकांची टीईटी प्रमाणपत्र जमा करून या कार्यालयात सादर करावीत, असे आदेश किरण लोहार, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी दिले आहेत। मित्रांनो, आपणास हे पत्र हवे असल्यास हे पत्र आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे। त्या ठिकाणावरून आपण हे पत्र डाउनलोड करून घ्यावे।